हा असे कुरकुरीत झाली पाहिजे. ते डाळ भट्टीचा कार्यक्रम चालू आहे. भट्टी पहिलं पीठ भिजवलं, पीठ भिजवून गोळे केले, गोळे करून उकडणं लावले. आता उकडणं झाल्यावर त्या कापाचे, मग तेल तपलं की त्यात बट्ट्या टाकायच्या, त्याला तळून काढायचे 1 ते 5 मिनिटं. याला सोयाबीन तेल वापरलं. हा बट्टी झाली तयार. आता हे बघ टाकणं लावलं, अशी भुगरा झाली पाहिजे बट्टी, भुगरा एकदम भुगा. हा एकदम भुगरा. हा असे कुरकुरीत झाली पाहिजे. बत्त्या टाकले की मग आमटी बनवायची वरणाची. याच्यामध्ये चिंच गुळ टाकल्यामुळे ऍसिड होत नाही. हा हा गोटे बिबा हा हा बिबा हा वरण. हे काश्मीरी मिरची पावडर आहे, हे परवीन मसाला, हे कांदा लसूण मसाला, ओके. हे गरम मसाला आणि हे मीठ मसाला, हे शेंगदाणे पावडर, शेंगदाणे पोट, हे लसूण, हे टमाटा आणि हे कांदा, मिरची पावडर आणि कढीपत्ता. आणि याच्यामध्ये जिरा आहे, जिरे. हा. आणि याच्यामध्ये चिंच आणि गुळ आहे. हे आमटीसाठी चिंच आणि गुळ. आता याला जिरा, लसूण टाकून, मिरची टाकून, टमाटे टाकून फोडणी मारून घ्यायची. मग बदली आमटी करायची. हे 250 माणसाचं आहे. आमच्याकडे बैंगन भाजी, आलू भाजी, मटकी भाजी, पनीर भाजी, शेवभाजी आणि पालक भाजी हे आमच्याकडे फेमस आहे. दिगावचे आम्ही, दिगाव खेडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर.